तर ही लाईफलाईनच. मात्र असुरक्षित लोकल प्रवासानं प्रवाशांच्याच लाईफची लाईन कमी होण्याचं प्रमाण वाढलंय. जी घटना वाढलेली आहे, जे ॲक्सिडेंट्स वाढत आहे, तर आपण जर पाहिला तर जवळपास 3500 लोकांची डेथ्स ट्रॅकवर होतात किंवा ॲक्सिडेंट्स मध्ये होतात. त्याचे सगळे प्रकारचे ॲक्सिडेंट्स आहे. जसे ते हँडल बार्स जे असतात त्याच्यावर थोडीशी जर मॉडिफिकेशन झाली तर त्याच्याबद्दल आम्ही लिहिलेलं आहे. किंवा जे गॅप्स आहे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनचे मधला जे गॅप आहे ज्याच्यामुळे आतमध्ये जाऊन ते फसतात लोक किंवा पडतात, त्याच्यामुळे ते मृत्यू होतात. किंवा ते याचे डिब्बेचे छतावर बसून हे लोक ट्रॅव्हल करतात. याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि आमची कारवाई अजूनही चालू आहे. याच अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनानं एक शक्कल लढवली आहे. समाजातल्या दुर्लक्षित राहिलेल्या अनेक पैलूंवर आमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमानं प्रकाश पाडलाय. त्याच्या कार्यक्रमाला भरपूर प्रेक्षक वर्गही मिळालाय. याचाच वापर रेल्वे प्रवासात होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. याच्यासाठी जसे नॅशनल लेवलचे मॅसिव्ह प्रोग्राम्स आहेत, जसे अवेअरनेस तो झाला, परंतु जसे सत्यमेव जयते त्याच्याबद्दलही आमची जी समिती आहे त्याच्यात एक असा समोर आला की भाई तुम्ही याला अवेअरनेस इथे करताय परंतु त्याचा एवढा इम्पॅक्ट दिसत नाही आहे. तर त्यामुळे सत्यमेव जयते सारखे प्रोग्राममध्ये हे मुद्दा घेतला पाहिजे. तर आमचे जे समितीचे मेंबर्स आहेत ते आपल्या वतीने प्रयत्न करत आहे की हा मुद्दा जर नॅशनल लेवलवर घेण्यात आला किंवा याच्यामधून जर अवेअरनेस झाली तर त्याच्यावर फरक नक्की दिसेल. प्रवाशांनी लोकलचा प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. पण रेल्वे प्रशासनानंही प्लॅटफॉर्मची भली मोठी रुंदी या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण रेल्वे प्रशासन आणि प्रवासी यांच्या समन्वयानं सुरक्षित प्रवासाची सांगड घातली गेली तरच अपघातांची संख्या कमी होणं मुमकिन आहे. विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्या घडामोडींसाठी पहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.